हाय गाईज, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर आज तर सगळीकडे खुशीचा माहोल आहे, कारण की कालच इंडियाने वर्ल्ड कप जिंकलेला आहे. पण काल आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी मॅच बघितलं म्हणून काही व्लॉग स्टार्ट करता नाही आला. तर आता आम्ही चाललोय बाहेर, तर विचार केला व्लॉग स्टार्ट करू. तर हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत नक्की बघा. बाहेर म्हणजे आम्ही कुठे काही फिरायला नाही चाललेलो. जसं तुम्हाला वाटेल की पुढे एकदम कोणती छान प्लेस बघायला मिळणार आहे, असं काही नाहीये. आम्हाला 2-4 कामं आहेत म्हणून आम्ही बाहेर निघालोय आता. आणि काल याच्यामुळे ना आम्हाला रंगपंचमीला खेळायला जाता आलं ना, आम्हाला मॅच बघायला जाता आलं. तर कारण की मी मित्रांसोबत बाहेर होतो ॲज युजल. तर आता आम्ही निघालेलो आहे. खूप ऊन आहे यार, खूप जास्त ऊन आणि चटके बसायला लागले, म्हणून आम्ही विचार केला कारमध्येच जाऊ. आता फक्त 12 वाजले आणि इतकं बेकार ऊन आहे बाहेर. आता जस्ट स्टार्ट आहे, आत्ता तर मार्च चालू झालेलं आहे आणि आत्ताच हे आले. तर पुढे काय होणार आहे बघू. ट्रॅफिक नाशिकमध्ये पण आजकाल खूप ट्रॅफिक व्हायला लागली आहे. कारण की सध्या रस्त्यांची कामं चालू आहेत. सध्या रस्त्यांची पूर्ण नाशिकच खोदून ठेवले असं बोला ना. अरे खोदून ठेवलं, मग आता कुंभमेळा आहे 2027 आहे, त्याच्यासाठी कामं चालू आहेत, प्रगतीपथावरती कामं आहेत. आजकाल आम्ही कार जॅमिंग खूप करायला लागलो. खूप मजा येते यार, पण मी पूर्ण गाणं नाही घेऊ शकत कारण की कॉपीराईट येऊन जाईल. मी आता चालली मध्ये, तुला यायचंय का मध्ये? नाही, मी थांबतो, तू तुझं काम करून ये. ठीक आहे, मी जाऊन येतो. ती गेली आहे मस्त. माझा मोबाईलवरती गेम खेळत बसतो कारमध्ये. आता माझं पहिलं काम संपलेलं आहे. मग मी आता याला घेऊन आली एक्झिबिशनला. मला थोड्या काही वस्तू बघायच्या होत्या आणि घ्यायच्या पण होत्या. तर आलेलो आहे आम्ही आता एक्झिबिशनला. चला मध्ये जाऊ. एवढ्या लवकर काठी म्हातारा व्हायला टाईम आहे अजून. चल चल झालंय आता. हे बघ, एवढे पॅन्ट्स घेतले गेले आता लिनेन. काय नको, हे सगळं काही खायचं नाही. एवढं काही खास एक्झिबिशन आहे नाही, पण आम्हाला फक्त ते पॅन्ट्स घ्यायचे होते म्हणून आम्ही आलो. हे बुक मी घेतोय, आपल्या मराठी माणसाने लिहिलेलं आहे, वैभव दूस म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे. खूप चर्चा आहे या बुकची. मी कधी बघितलेलं नाही, पण आज मला सापडलं तर मी घेतोय. वाचणार आहे आणि वाचून मी तुम्हाला सांगाल कसं असतं ते, काय आहे त्याच्यात नेमकं. जी काय थोडीफार शॉपिंग करायची होती ती झाली आहे. आणि तुम्ही माझ्या तोंडावरून बघू शकता किती गरमी आहे बाहेर. खूप गरम झालं. तर आता आम्ही आलो आहे अरेबियन एक्सप्रेसला, द मोस्ट हाईप. काय खायला? आणि चंगेजी आणि जतर नान खायला आलो आहे. बघू एवढं हाईप कसलं आहे त्याच्याबद्दल. आता ऑर्डर केलं आहे. आणि आम्ही इथे का आलो, कारण की आम्ही एक्झिबिशन नंतर टेलरकडे गेलो होतो आणि तो आम्हाला बोलला की तुम्ही 1 तासानंतर या, मी रेडी करून ठेवतो. मग आता भूक पण लागली होती आम्हाला, तर मग आम्ही विचार केला चला हे ट्राय करू. तर फायनली हाँ मुझे पता ही नहीं था क्योंकि मैं फर्स्ट टाइम ट्राय कर रही हूँ. हां तर फायनली आता हे चंगेजी तंदुरी आलेले आहे आणि आपण हे ट्राय करू. बघू, दिसतं ते यमी आहे. सर्व करतो बाई. ट्राय कर आता आणि मला रिव्ह्यू दे. खरंच छान आहे. खूप टेस्टी. द मोस्ट अवेटेड जतर नान विथ हमस. हमस तर एकदम भारी दिसतंय. प्रेझेंटेशन पण एकदम भारी केलेलं आहे. तर याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देते.
खूप भारी आहे. मिया कबाब टोटली वर्थ आहे आणि चंगेजी आणि जतरनान इकडे येऊन खरंच खा तुम्ही म्हणजे तुमच्या पोटात काटत राहाल, इतकं यम्मी आहे. आणि जर तुम्हाला नाशिकमध्ये यायचं असेल तर हे आहे कॉलेज रोडला, तुम्ही नक्की या आणि खरंच हे ट्राय करा. हे अरेबियन एक्सप्रेस म्हणजेच मिया कबाब्स आहे, तर तुम्ही कन्फ्यूज नका होऊ. तुम्हाला जर हे ट्राय करायचं असेल तर तुम्ही इथेच अरेबियन एक्सप्रेसला या. तर आता सगळे कामं करून आणि जेवण करून आम्ही घरी पोचलेलो आहे. तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघितला असेल तर थँक्यू आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय.